मित्रांनो, आपण सर्वजण भाद्रपदात येणारी गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात सादर करतो. पण खऱ्या अर्थाने गणपतीचा जन्म झाला तो माघ महिन्यात. पुराणांमध्ये विशेषतः मुद्गल पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण आणि गणेश पुराणात एक गोष्ट स्पष्ट सांगितली आहे. माघ मासे शुक्ल पक्षे चतुर्थ्यां गणनायकः. म्हणजेच माघ शुक्ल चतुर्थीला गणपतीचा अवतार झाला. हीच माघी गणेश जयंती, हीच तिळकुंड चतुर्थी आणि हीच खरी गणेश जन्मतिथी. गणपतीचा जन्म एक दिव्य कथा आहे. एकेकाळी कैलासावर देवी पार्वती स्नानासाठी गेल्या असताना त्यांनी आपल्या अंगाच्या मळापासून एक सुंदर बालक निर्माण केला. तो बालक म्हणजे गणेश. देवीने त्याला सांगितले, जोपर्यंत मी स्नान करून येत नाही कोणालाही आत येऊ देऊ नकोस. तेवढ्यात भगवान शंकर आले. गणेशाने त्यांना थांबवले. क्रोध, अज्ञान आणि लीलेतून शंकरांनी गणेशाचे मस्तक छिन्न केले आणि पुढे जे घडले ते संपूर्ण सृष्टीला ज्ञात आहे. देवी पार्वतीच्या शोकामुळे शंकरांनी हत्तीचे मस्तक आणले आणि गणेश पुन्हा जिवंत झाले. पण प्रश्न असा आहे, हा प्रसंग माघ महिन्यातच का झाला? कारण माघ महिना म्हणजे तपस्येचा महिना, आत्मशुद्धीचा काळ, देवतांनाही प्रिय असा मास. म्हणूनच माघ महिन्यात जन्मलेला गणेश विघ्नहर्ता ठरला. माघी गणेश जयंतीचे महत्त्व. माघी गणपतीची पूजा केली तर जन्मोजन्मीचे अडथळे दूर होतात. ही पूजा विवाह अडथळे, आर्थिक संकट, आरोग्य समस्या, मानसिक अस्वस्थता सगळ्यांवर उपाय करते. मित्रांनो, माघी गणेश जयंतीला तीळ आणि गूळ का अर्पण केला जातो यामागे फार खोल आध्यात्मिक अर्थ आहे. तीळ आणि गूळ काय दर्शवतात? तीळ म्हणजे तप, सहनशीलता. गूळ म्हणजे मधुरता, समाधान. म्हणजेच कठीण परिस्थितीतही गोड राहा, हेच गणपती शिकवतात. तिळकुंड चतुर्थी पूजा विधी. पूजा वेळ सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा मध्यान्ह काळ. साहित्य लाल फुले, दुर्वा, तिळगुळ लाडू, तुपाचा दिवा, गंध, अक्षता. विशेष मंत्र ओम गं गणपते नमः 108 वेळा. वक्रतुंड महाकाय 11 वेळा. उपवास नियम. फळाहार किंवा उपवास. तिळाचे पदार्थ. संध्याकाळी गणपती पूजनानंतर भोजन. स्त्रिया, विद्यार्थी, नोकरी करणारे सगळ्यांसाठी योग्य. श्रद्धेचा परिणाम. जो माघी चतुर्थी श्रद्धेने पाळतो त्याच्या घरात लक्ष्मी स्थिर होते. मित्रांनो, गणपती म्हणजे फक्त देव नाही, तो मार्गदर्शक आहे. एक भक्त होता, दारिद्र्य, आजार, अपयशाने ग्रासलेला. त्याने फक्त एकच गोष्ट केली. माघी गणेश जयंतीला तीळ गूळ अर्पण करून मनापासून प्रार्थना. 3 महिन्यात नोकरी मिळाली, कर्ज फिटले, घरात शांतता आली. फलश्रुती, विघ्न नष्ट होतात, मन स्थिर होते, निर्णय क्षमता वाढते, घरात सकारात्मक ऊर्जा येते. मित्रांनो, गणपतीच्या भक्तांच्या मनात
माघी गणेश जयंतीबद्दल अनेक प्रश्न असतात. आज आपण त्या प्रश्नांची उत्तरे आणि काही अतिशय दुर्मिळ आध्यात्मिक सत्ये जाणून घेणार आहोत. प्रश्न 1. माघी गणेश जयंती एकदाच करावी की दरवर्षी? शास्त्र स्पष्ट सांगते, माघे माघे चतुर्थ्यां यः पूजयेत गणाधिपम. म्हणजेच जो भक्त दरवर्षी माघ शुक्ल चतुर्थीला गणपतीची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू आपोआप नाहीसे होतात. ही पूजा एकदाची नसून साधना आहे. प्रश्न 2. स्त्रियांनी माघी गणेश जयंती उपवास करावा का? होय, नक्कीच. पुराणांमध्ये कुठेही स्त्रियांसाठी मनाई नाही. उलट विवाहातील अडथळे, संतान सुख, घरातील कलह, मानसिक अस्थिरता या सगळ्यावर माघी गणेश जयंती उपवास अत्यंत फलदायी मानला जातो. गर्भवती स्त्रिया फक्त पूजा करा, आजारी व्यक्ती फलाहार करा, वृद्ध मनोभावे नामस्मरण करा. गणपती भाव पाहतात, कडक नियम नाही. प्रश्न 3. तीळ गुळच का? इतर नैवेद्य चालतो का? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. माघ महिन्यात थंडी वाढलेली असते, शरीरात वात दोष वाढतो. आयुर्वेद सांगतो तीळ वातशामक, गूळ ऊर्जा वाढवणारा. म्हणजेच गणपती आपल्याला आरोग्याचा संदेश देतात. तुमच्याकडे तीळ गूळ नसेल तर शेंगदाणे, खोबरे, फक्त साखर हेही चालते, पण भाव असला पाहिजे. एक दुर्लक्षित पण शक्तिशाली उपाय. माघी गणेश जयंतीच्या दिवशी घराच्या मुख्य दारात तुपाचा दिवा लावा. कारण मुख्य द्वार म्हणजे ऊर्जा प्रवेशद्वार. हा दिवा लावल्यानंतर नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते, घरात शांतता येते, वाद कमी होतात. हा उपाय अनेक संतांनी सांगितलेला आहे. गुप्त नामस्मरण. रात्री झोपण्याआधी फक्त 11 वेळा म्हणा, श्री गणेशाय नमः. हे नामस्मरण भीती कमी करते, वाईट स्वप्ने थांबवते, मन शांत करते. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी आणि तणावग्रस्त लोकांसाठी अत्यंत उपयुक्त. मित्रांनो, एका सामान्य भक्ताची खरी कथा सांगतो. ही कथा कुठल्याही पुस्तकात नाही, पण आजही जिवंत आहे. एक सामान्य माणूस, ना फार शिकलेला ना फार श्रीमंत, फक्त एक सवय होती, माघी गणेश जयंती कधी चुकवायचा नाही. नोकरी गेली, व्यवसाय बुडाला, घरात आजार, पण त्याने गणपती सोडला नाही. आज स्वतःचा व्यवसाय, मुलांचे शिक्षण, घरात समाधान. तो स्वतः म्हणतो, मी काहीच केलं नाही, गणपतीने सगळं केलं. माघी गणेश जयंतीचा खरा संदेश. मित्रांनो, गणपती आपल्याला चमत्कार शिकवत नाहीत, ते धीर शिकवतात. ते सांगतात, घाई नको, संयम ठेवा, योग्य वेळ येतेच. माघ महिना म्हणजे थांबण्याचा, आत वळण्याचा काळ. आणि गणपती म्हणजे विवेकाचा देव. जर आज तुमच्या आयुष्यात अडथळे असतील, मन अस्वस्थ असेल, मार्ग दिसत नसेल, तर फक्त एवढं म्हणा, गणपती बाप्पा मला मार्ग दाखवा. उत्तर नक्की मिळेल, कदाचित लगेच नाही, पण योग्य वेळी. मित्रांनो,
हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तो अनुभव आहे. तो अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणूनच लाईक करा, शेअर करा आणि भक्ती सुगंध सबस्क्राईब करा. कारण इथे श्रद्धा आहे, भीती नाही, सत्य आहे, अंधश्रद्धा नाही. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.